राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी पदाधिकाऱ्याने पुण्यात एका विदेशी तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भूतानच्या 27 वर्षीय तरुणीवर राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्यासह 7 आरोपींनी अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शंतनू कुकडे असं मुख्य आरोपीचं नाव असून भूतानी मुलगी 2020 मध्ये कामाच्या शोधात पुण्यात आली होती. पार्ट्याच्या नावाखाली आरोपींनी लैंगिक शोषण केल्याचं पीडितेने तक्रारीत म्हटलंय. हे प्रकरण नेमकं काय आहे याचा खुलासा डीसीपी संदीप गिल यांनी केलाय. शंतनू कुकडे हा नावाचा जे आरोपी आहे त्याच्या विरुद्ध मागच्या काही दिवसामध्ये लैंगिक अत्याचार त्यांनी केला होता. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा इन्व्हेस्टिगेशन करताना यापुढे काही गोष्टी समोर आल्या आणि त्यामधनं एक फिर्यादी अजून समोर आलेली आहे आणि त्या फिर्यादीने जी तक्रार दिली त्या तक्राराच्या आधारावर आज सकाळी एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे 68/2025 ज्याच्यामध्ये 64(1)(2)M 74/75(2) 115(2) 351(2) हा कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याची जे FIR आहे त्याचा मजकूर असा आहे की हा जे मुख्य आरोपी शंतनू कुकडे आहे ह्याच्याबरोबर एक जे विक्टिम आहे हा गुन्ह्याची ते मागचे 4 ते 5 वर्षापासून त्याचे रेड इंडिया फाउंडेशन जे तो एक संस्था चालवत आहे त्याचे प्रेमायसेसमध्ये त्याच्यासोबत त्यांना राहण्यासाठी आश्रय दिला, परंतु त्याच्यामध्ये त्याचे आपसात संबंध झाले. तदनंतर काही वर्षाने 1-2 वर्षानंतर तो त्याच्याबरोबर त्याचे मित्रमंडळी तिकडे यायचे किंवा तो विक्टिमबरोबर काही वेळी बाहेर जायचे आणि त्याची मित्रमंडळी त्याच्यासोबत असायचे. काही पार्टी वगैरेवर ज्यावेळी जात होते म्हणून वेगवेगळ्या वेळात वेगवेगळे त्याच्या मित्रमंडळीचे जे इतर त्याचे साथीदार आहे त्यांनी ते विक्टिमवर लैंगिक अत्याचार केलेला आहे. यामध्ये एकूण शंतनू कुकडे सोबत 8 जण इतर आहे. एकूण 9 आरोपी आहे. त्या 9 आरोपीमधून जे 7 आरोपी आहे ते ऑलरेडी अटक करण्यात आले आहे. यापुढे हा महिला जे आहे ते मूळ स्वरूपाचं भूतान हा देशाची आहे. हा काही वर्ष अगोदर ज्यावेळी पुण्यात आली त्यावेळी ते नोकरी किंवा शिक्षण असे प्रकारचा ते उद्देश होता म्हणून इथे येऊन तो एका इसमाला भेटली म्हणून ह्याच्यात एक आरोपी आहे. ते त्या आरोपी ऋषिकेश नावाचा त्यांना भेटल्यानंतर त्याच्याबरोबर सुद्धा त्याचे संबंध आले म्हणून त्यांनी ते शंतनू कुकडेबरोबर ओळख करून दिली आणि त्यानंतर ते शंतनू कुकडेचे रेड हाऊस फाउंडेशन या ठिकाणी राहत होते.